लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आता इथे माननीने वसू आणि रम्यापुढे ती बॅग टाकलेली असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते रम्या. तेव्हा रम्या म्हणते मी काही केलेलं नाही काव्या. तेव्हा इकडे आपला जीवा असतो तो देखील वसुआत्या असं म्हटलेलं असतं. वसुआत्या देखील म्हणत असतात की नाही मी काही केलेलं नाही. तेव्हा इथे माननी म्हणत असते की तुम्ही चौघंच बघून घ्या आता ह्यांच्या दोघींचं काय करायचं. तेव्हा हे चौघंही खरं तर त्यांच्या दिशेने जात असतात. तेव्हा खरं वसू आणि रम्या फार घाबरलेले असतात. तेव्हा इथे वसू म्हणते हे मी केलेलं नाहीये असं इथे सर्वांना सांगत असते. आता इथे खरं तर आपल्या रम्याने पूर्ण डाव इथे पलटलेला असतो. ती इथे म्हणत असते बस आई अगं काय चाललंय तुझं हे सगळं. अजून किती वेळा विश्वासघात करणारस यांचा आणि माझा देखील तू. बोल आई का केलंस हे सगळं काही आणि यातलं मला का नाही काही सांगितलं. यातलं मला खरं तर काही माहीत नाही असं खरं तरी ते रम्या म्हणत असते. आता वसू इथे तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते अगं रम्या थांब मी काही केलेलं नाही. पण मात्र रम्या तिचं एकही शब्द इथे ऐकून घेत नसते. तेव्हाच खरं मिथून इथे म्हणत असतात आम्हाला माहिती नाही यातलं सगळं. या सगळ्यांची पोलखोल इथंच होणार आहे रम्या कळतंय का तुला. तेव्हा इथे रम्या म्हणत काका पण माझा या गोष्टीशी काही संबंध नाही असं इथे रम्या म्हणत असते. आता विक्रम लगेच म्हणतात हो का म्हणजे काय म्हणायचंय तुला रम्या. ही बॅग तुमच्याच रूममध्ये सापडली ना मग तू असं कसं काय म्हणतेस आणि तुला कसं माहीत नाही असं इथे विक्रमने म्हटल्याबरोबर खरं रम्या विक्रमकडे जाते आणि म्हणत असते हो मामा म्हणजे ही बॅग आमच्याच रूममध्ये होती. मी खरं बोलते माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी असं सगळ्यांकडे बघून म्हणत असते. तेव्हा इथे ती म्हणते खरं तर मी काय केलं होतं नवीन कपडे ऑर्डर केले होते आणि मला त्यासाठी जागा हवी होती. त्यासाठी मी जुने कपड्यासाठी एक बॅग शोधत होते आणि तेव्हा ही मी बॅग खाली काढली. पण ह्याच्यात काय होतं हे मला अजिबातच माहीत नाही मामी असं देखील ते माननीला म्हणत असते. तेव्हा इथे माननी रम्या तू जन्मल्यापासून मी तुला ओळखते. तू काय होती आणि तू काय झालीस आणि पारच्या प्रेमात पडल्यानंतर तू काय होत चाललीस हे गेली अनेक वर्ष मी पाहते तुला. अगं त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी तू स्वतःला दुखापत करून घेऊ शकतेस तर तू काहीही करू शकतेस रम्या असंही ते माननी म्हणत. वसुताईचं तर काही बोलायलाच नको. मला तर वाटतं ह्या दोघींनी मिळून हे सर्व काही केलेलं आहे असंही ते माननी ठामपणे म्हणत असते. तेव्हा खरं रम्या पूर्णपणे इथे नाटकं करत असते. म्हणत असते की नाही मामी तेव्हासुद्धा माझा काही संबंध नव्हता. आता वसू इथे म्हणत असते काय बोलतेस रम्या हे. मात्र रम्या लगेच तिचं तोंड सुरूच असतं. नाहीतर मी लग्नातून निघून गेले असते का मामी सांग बरं. तेव्हाची परिस्थिती बघता तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं पारशी लग्न लावून दिलं असतं. पण मला पारचं लग्न बघवलं नाही म्हणून तर मी तिथून निघून गेले ना. मला खरंच माहीत नाही आणि आतासुद्धा मला काही माहीत नाही. मी खरंच सांगते सगळ्यांना 16 डिसेंबरशी माझ्याशी काही संबंध नाही असंही ते रम्या म्हणत असते. रम्याच्या बोलण्यावर खरं तर माननीचा अजिबातच विश्वास नसतो. त्यामुळे खरं ती परत म्हणते हो का बरं ठीक आहे रम्या मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हे चौघं ज्या दिवशी फार्म हाऊसला गेले त्या दिवशी तुम्ही देखील अचानक लग्नाला गेला होतात ना बरोबर का. तेव्हा रम्या म्हणते हो बरोबर आहे मामी. आणि मग शंका येईन इतक्या लगेच तुम्ही घरी आलात याचं काय स्पष्टीकरण देणार आहेस रम्या असे ते माननीने म्हटल्याबरोबर रम्याला खरं काय बोलावं आणि कशा प्रकारे आपण यातून सुटावं याचाच ती विचार करत असते. अगं मामी मी त्याचं स्पष्टीकरण त्याच दिवशी दिलं होतं. मला ऑफिसच्या कामाचं खूप प्रेशर होतं म्हणून मी आईला म्हणले की आपण जाऊया घरी म्हणून. खरंच मामी माझ्यावर विश्वास ठेवा असंही ते रम्या म्हणत असते. आता माननी खरं अजिबातच तिचं काय ऐकून घेत नाही. माननी म्हणत असते की खोटं बोलतीस तू रम्या. तुम्ही दोघी फार्म हाऊसवर गेलतात जीवा आणि काव्याबद्दल हे सगळे पुरावे मिळवण्यास. या सगळ्या वस्तू तुम्हाला तिथे कशा मिळतील हे तर मला माहीत नाही. पण तुम्ही नक्कीच फार्म हाऊसवर गेला होतात हे मला माहीत आहे असंही ते माननी ह्या दोघीला म्हणत असते. त्याचबरोबर खरं घरच्यांना सगळ्यांनाही ते माननी सांगत असते. या दोघी त्या दिवशी अचानक लग्नाला जातो म्हणून बाहेर पडल्या होत्या आणि काही तासातच घरी परत आल्या आणि माझ्यासमोर तुटलेल्या चाकाची बॅग स्वतःच्या रूममध्ये घेऊन गेल्या होत्या. आता ह्या दोघी जर फार्म हाऊसवर गेल्या नव्हत्या तर याच बॅगेचं तुटलेलं चाक फार्म हाऊसवर जीवाला कसं मिळालं असंही ते माननी म्हणत असते. बोल रम्या वसुताई तुम्ही तरी बोला हे सगळ्या गोष्टी तुम्ही का आणि कशासाठी केल्यात असे ते माननीने विचारल्याबरोबर खरं वसू माननीकडे जात असते आणि रम्या इकडे विचारात पडलेले असते की ह्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करू. आता इकडे आपले काव्य आणि जीवा हे सगळं काही असतं ते सामान ते बॅगमध्ये भरत असतात. आता इथे वसू म्हणत असते की ग माननी माझा याची काही संबंध. माननी म्हणत असते की वसुताई तुम्ही अजिबातच खोटं बोलू नका. आता खरं तर रम्या सगळा गेम इथं पलटिणार असते. तिच्या अंगाशी आलेली गोष्ट ती आता सगळी वसूवर टाकणार असते. ह्या दोघींचा खरं तरी ते प्लॅन असतो. आता खरं तर रम्या म्हणत असते आई तू त्या दिवशी गाडी बाजूला घेऊन तास दीड तास
तास कुठे गेली होतीस? म्हणजे तू हे सगळं करण्यासाठी फार्म हाऊसवर गेली होतीस का? असंही ते रम्या म्हटलेले असते. आता वसू म्हणत असते, काय चाललंय रम्या, काय बोलतेस तू? मात्र रम्या तिचा एकही शब्द इथे ऐकून घेत नाही. तेव्हा इथे विक्रम आता हे काय अचानक नवीन नाटक असंही ते विक्रमने म्हटल्याबरोबर खरं रम्या म्हणत असते की नाही मामा, नाटक वगैरे काही नाही. म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला यातलं काही सांगितलं नाही, पण आम्ही जेव्हा लग्नासाठी बाहेर गेलो होतो ना, तेव्हा पनवेलच्या आसपास आईने गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि तास दीड तास कुठंतरी गायब झाली. मला यातलं काही माहीत नाही. मी खूप वेळ तिची वाट बघत तिथं बसले होते, थांबले होते आणि नंतर आई आली. आई, अगं सांग, हे सगळं काही का केलंस तू आणि ह्या सगळ्या गोष्टी तू कशामुळे केल्यास? असंही ते खरं तर रम्या वसूला विचारत असते. आता रम्याचं हे बोलणं ऐकून वसू म्हणत असते, रम्या मी हे काहीही केलेलं नाही. आता इथे रम्या वसूवर चिडण्याचं नाटक करते आणि म्हणत असते, खोटं बोलू नकोस आई, हे सगळं तूच केलेलं आहेस. अगं आई, त्यांच्या आयुष्यातला एक काळा कुट्ट 16 डिसेंबर तूच घडवलास ना, तूच पुरावे, फोटोज, याचा भूतकाळ त्या दिवशी सगळ्यांनी बघितला. तू पेनड्राईव्हमध्ये टाकलंस ना, तूच केलंस ना हे आई सगळं, असंही ते रम्या म्हणत असते. म्हणूनच त्या दिवशी तू विचारलं होतंस ना एक्स्ट्रा पेनड्राईव्ह आहे का म्हणून. खरं बोला, हे सगळं काही तूच केलंस ना, असंही ते रम्या ओरडू आणि डोळ्यात पाणी आणून अक्षरशः आता इथे वसू नाही म्हणत असते, मी नाही केलं रम्या हे. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते, तूच आणलंस ना या घरावर संकट, बोल नाही, तूच आणलंस ना संकट. आता संकट हा शब्द ऐकता क्षणी आता वसूला रम्याचं सगळं बोलणं इथे आठवलेलं असतं. इथे रम्या बोलत असते, तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. आपण गप्प बसून अजिबात चालणार नाही, आजच्या आजच काहीतरी करायला हवं. हे सगळं 16 डिसेंबरचं रामायण कुणी घडून आणलं याचा शोध घरचे नक्कीच लावतील, असंही ते रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, रम्या असं झालं तर आपण दोघी देखील अडकू. असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, अगं तर हे तर घडायला नकोय ना, आपण एकत्र दोघींनी फसायला नकोय. मी काय म्हणते, तुझ्यावर हे सगळं काही मी टाकून देते आणि मी सेफ राहते, तरच आपण पुढे काहीतरी करू. असंही ते रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, काय रम्या, डोक्यावर पडलीस का? हे सगळं काही तू माझ्यावर टाकून तू मोकळी होशील का? तेव्हाही ते रम्या म्हणत असते, आई, ह्याच्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही. हे सगळं काही मी तुझ्यावर टाकते. आणि असंही त्या दिवशी मामी समोर तू 16 डिसेंबरचं बोललीचस ना, त्यामुळे मामीला तुझ्यावर आधीच संशय आहे. तू अडक आणि मी यातून बाजूला निघते, असंही ते वसूला रम्या म्हणत असते. तेव्हा वसू म्हणते, काय चाललंय रम्या तुझं? तेव्हा इथे रम्या म्हणते, मग तूच हे सर्व केलंच नाही, आता तुला याची शिक्षा मिळालीच पाहिजे. आता तेव्हा रम्या म्हणते, नेमकं काय करू मी? तेव्हा इथे रम्या थोडा विचार करते आणि म्हणत असते, जेव्हा आपण हे सगळं काही आपण अडकू आणि तुझ्यावर हे सगळं काही ब्लेम टाकायचा, तेव्हा आपण एक कोडवर्ड ठरवू, तो म्हणजे संकट. आता संकट हा शब्द ऐकता क्षणी तुझ्यावर हे सगळं काही घे, असंही ते रम्या म्हटलेली असते. तेव्हा वसूला बरोबर आठवलेलं असतं. आता इथे रम्या वसूचा हात धरूनच म्हणत असते, बोल आई, उत्तर दे, तूच हे सगळं काही घरावर संकट आणलंस ना, खरं बोल आई, नाहीतर माझं मेल्यालं तोंड बघशील. असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, रम्या नको ग, असं बोलू नकोस. मी मान्य करते की मी हे सगळं मीच घडून आणलेलं आहे, मी सर्व मीच केलेलं आहे. फार्म हाऊसवर जाऊन तिथे जाऊन खरं सगळे हे पुरावे मीच गोळा केले आणि पारच्या पेनड्राईव्हमध्ये टाकले. असंही ते म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता हे रम्या आणि वसूचं सगळा प्लॅन असतो बरं का. आता रम्या यातून सहज बाहेर पडलेली असते आणि सगळं काही रडण्याचं सगळं नाटक करत असते. आता घरच्यांनी काही बोलायच्या आधीच खरं तर रम्या वसूला, तुला लाज नाही वाटली का आई? किती वेळा यांचा आनंद हिरावून घेणार आहेस तू अजून? सांग ना. असंही ते रडतच म्हणत असले, आपल्या कर्माची फळं आपल्या मुलांना भोगावी लागतात, ही साधी गोष्ट तुला कळत नाही का? आज तुझ्या अशा वागण्यामुळे मी सुखात राहू शकले नाही. देवा, ही मला आई कशाला दिलीस? हिच्या पोटी माझा जन्म कशाला होऊन दिलास? असं तर रडतच जोरात खरं तर रम्या इथे वसूला म्हणत असते. आता खरं तर इथे काव्य आणि जीवा इथे रम्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. यांचा दोघांचा खरं या रम्याच्या बोलण्यावर थोडा विश्वास असतो. आता रम्या खरं एवढ्यावरच थांबणार नसते. आता तिची आणखी नाटकं पुढे असतात. आता खरं तर ती पाण्याचा जग घेऊन येते आणि अक्षरशः स्वतःच्या अंगावर टाकते आणि त्या जगाच्या पाण्याने ती आंघोळ करत असते. आता सगळे जण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ती अजिबात कोणाचा ऐकत नाही. आता ती इथे म्हणत असते, तुझ्यामुळे सगळा गैरसमज झाला ना, म्हणूनच पार्थने सुद्धा त्या दिवशी स्वतःच्या अंगावर बादली रिकामी केली होती 16 डिसेंबरला. हे सर्व क्षण देखील सगळ्यांच्या डोळ्यासमोर इथे आलेला असतो. आता इथे रम्या म्हणत असते, त्यांनी ती आंघोळ केली होती प्रेम करणाऱ्या पार्थसाठी आणि मी आता आंघोळ करते ते म्हणजे तुझ्यासाठी आई. असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर सगळेच तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे वसू देखील म्हणते, नको करू असं बाळा, तू करू नको, असं इथे रडत म्हणत असते. तेव्हा इथे खरं तर माननी देखील म्हणते, रम्या काय बोलतेस तू? तुला कळतंय का? प्लीज तू शांत हो, शांत हो जरा,
असंही ते खरं तर माननी म्हणत असते. मात्र रम्याचे नाटकं काही ते संपत नसतात. ती इथे म्हणत असते, तू जर माझी आई नसतीस ना तर तुझ्या मी एक कानाखाली ओढली असती, असंही ते रागात म्हटल्याबरोबर खरं विक्रम देखील तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा इथे माननी देखील म्हणते, रम्या तू तुझ्या बोलण्यावर जरा ताबा ठेव, प्लीज जरा शांत हो. वसुताई तुम्हाला कळतंय का, बघतात का तुम्ही हे सगळी अवस्था तुमच्यामुळे होती तर. तेव्हा इथे खरं तर पार्थचा विश्वास नसतो रम्यावर. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई तुला खरंच वाटतं हे सगळं काही फक्त वसुआत्यानेच केलंय म्हणून, ह्या दोघींनी मिळून केलं नसेल असं कशावरून. तेव्हा इथे माळणी म्हणत असते, मला हे माहीत नाही पार्थ, पण खरं सांगते तुला, मला आशाने सुद्धा हे सांगितलं होतं की टेबलच्या खणात लपून छपून पेनड्राईव्ह वसुताईनीच ठेवला होता. आणि ज्या दिवशी काव्या हॉस्पिटलमध्ये होती त्या दिवशी देखील माझ्यासमोर वसुताई म्हटल्या होत्या की मी 16 डिसेंबर नंतर कुणाचे आयुष्यात ढवळाढवळ कळायला गेले नाही. मग ह्याचा अर्थ काय आहे. हे माननीचं बोलणं ऐकल्यानंतर खरं इथे मिथुन बोलत असतात. मिथुनचा कारण की या रम्यावर अजिबातच विश्वास नसतो. आता इथे मिथुन म्हणत असतात, रम्या ती 16 डिसेंबरची रील मी काळजीपूर्वक पाहितली आणि त्यात खरं तर त्या सामानसुद्धा मला चांगलंच माहीत आहे आणि त्या सामानामध्ये कुठेही खरं तर टॅटू काढलेला फोटो नव्हताच. आता टॅटू काढलेला फोटो त्यात नेमकं आला तरी आणि तू म्हणतेस की हे सगळं काही वसुताईने केलंय म्हणजे तिने एका तासात हे सगळं सामान आवरून फार्म हाऊसहून घेऊन आली आणि ते टॅटूचा फोटो देखील पार्लरमध्ये जाऊन काढून त्या बॅगमध्ये टाकला आणि हे सगळं तिने एकटीने केलंय. हे कमालच आहे ना. एक लक्षात ठेव रम्या, एकटीने करण्याचं हे काम नाही आहे. तुझी साथ आणि खुश तिला आहेच हे मला चांगलंच माहीत आहे आणि मला खात्री आहे असं ते मिथुन म्हणतो. तुला मी चांगलंच ओळखतो रम्या, तू ना उसातून जाते पण अंगाला पाचट देखील लागून देत नाहीस असंही ते खरं तर मिथुन म्हटल्याबरोबर सगळा गेम इथे पलटणार असंही ते रम्याला वाटत असतं. आता ती मनात विचार करत असते, आता जर टॅटू पार्लरमध्ये फोन करून सगळ्यांनी विचारलं तर सगळं काही सगळ्यांना समजन की आम्ही दोघींनीच हे सर्व काही केलेलं आहे, तर मी इतक्या दिवसाचा विश्वास जो कमवलेला आहे तो सगळा काही संपेल असंही ते खरं तर रम्या मनात विचार करत असते. आता तिला नाटकं तर करायची असतात त्यामुळे ती जीवाला म्हणते, जीवा तू आताच्या आता त्या पार्लरमध्ये फोन कर आणि विचार काव्या नावाचा टॅटूबद्दल कोणी विचारपूस करायला आलं होतं का हे विचार फोन करून असंही ते मुद्दाम खरं तर रम्या म्हणत असते. आता जीवाचा विश्वास आहे तिच्यावर हे तिला माहीत असतं त्यामुळे ते जीवा म्हणत असतो, रम्या शांत हो, प्लीज शांत हो आणि काका सोड ना तू यार सगळं. आई बाबा खरं तर मला वाटतंय की यात खरं तर रम्याचा काहीही हात नाही म्हणून, कारण मागे पण वसुआत्यानेच हे सगळं काही केलं होतं आणि आता सुद्धा हे सगळं वसुआत्यानेच केलेलं आहे, मला तर खात्री आहे असंही ते जीवा म्हणत असतो. ते माननी म्हणत असते, जीवा काय चाललंय, थांब ना जरा आपण बघूया असंही ते म्हटल्याबरोबर काव्या देखील म्हणते, आई मला देखील असंच वाटतंय की खरं तर 16 डिसेंबरचं जे काही घडलं ना त्यात रम्याचा काही हात नाही, हे सगळं काही वसुआत्यानेच केलं असेल असंही ते काव्या देखील म्हटलेले. आता हे काव्याचं बोलणं ऐकून रम्याला फार बरं वाटलेलं असतं. आता इथे नंदिनीचा अजिबातच विश्वास नसतो त्यामुळे ती म्हणत असते, काव्या तुला खरंच वाटतंय, खात्री आहे की रम्याने काहीही केलं नसेल म्हणून. तेव्हा इथे खरं तर मिथुन देखील म्हणतात, अरे काव्या आणि जीवा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय, काय बोलताय, या रम्याच्या बोलण्यावर तुम्ही अजिबात फसू नका असंही ते मिथुन देखील म्हटलेले. आता खरं तरी ते मिथुन, नंदिनी आणि पार्थ माननीचा अजिबातच या रम्यावर विश्वास नसतो, मात्र काव्या आणि जीवाचा इथे विश्वास तिच्यावर बसलेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे खरं तरी ते विक्रम म्हणत असं, बस करा झालं आता, पुरे झालं हे सगळं काही, हा विषय जितका आपण उगाळतो का तितकाच आपल्याला मनस्ताप होणार आहे, त्यामुळे बस करा आता सगळं जाऊ दे रे एक वेळ, पण ह्या वसुताईचं काय करायचं माननी हे तूच ठरव, या दोघींपुढे आता मी हात जोडलेत, बस झाला असा इथे खरं तर हात जोडूनच विक्रम म्हणत असतात. तेव्हा इथे खरं तर वसू विक्रमला आणि माननीला माफी मागत असते, मला माफ करा, चुकलं माझ्याकडनं, खरं तर मी हे सगळं फक्त केलं म्हणजे काव्या आणि नंदिनीने आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये फूट पाडली म्हणून हे सगळं काय केलं, माझ्या मनात त्यांच्या दोघीविषयी राग होता म्हणून मी हे सगळं करून बसले, पण यामध्येच खरं रम्याचा काही हात नाही, तिने काही केलेलं नाही, खरं सांगते असंही ते वसू म्हणत असते. आता वसूचं बोलणं ऐकून माननी म्हणत असते, तुमच्या दोघीवर कसा विश्वास ठेवायचा मी असंही ते म्हटल्याबरोबर माननी म्हणत असते, तुझा आमच्यावर विश्वास नाही ना, तुझा विश्वास नाही ना की हे सगळं रम्याने नाही केलं, मी माझ्या मेलेल्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते की यात रम्याचा काही हात नाही, आता तरी विश्वास बसेल का असंही ते वसू म्हणत असते. तेव्हा खरं तर माननी आणि घरचे कुणी काहीही बोलत नाही, मात्र रम्या पुढे येऊन वसूला म्हणत असते, आई बाबा जर आता बघत असतील ना तर त्यांचा आत्मा तळमळत असेल की किती खालच्या तराला जाऊन हे सगळं काही तू केलंस ग, काव्या आणि जीवाचा खरं तर यशाचा दिवस होता तो आणि तू त्याच्यात जाऊन गालबोट लावलंस, हे तुला करताना लाज नाही का ग वाटली असंही ते खरं रम्या म्हणत. तेव्हा वसू म्हणते, चुकली ग तुझी आई रम्या, माफ कर मला. तेव्हाही ते रम्या म्हणते, ह्या चुकीची शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे, तू
तू आजपासून या घरात राहायचं नाहीस असंही ते रम्याने म्हटल्याबरोबर वसूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण इथे पाहणार असतो की रम्या आणि वसूने असं काहीतरी केलेलं असतं, त्यामुळे खरं तर वसूला घराबाहेर अजिबात काढलेलं नसतं. आता खरं तर वसू इथे घरातच असते. आता इथे पार्थ खरं तर रम्याला म्हणत असतो, तुला वाटतं ना की माझा विश्वास तुझ्यावर बसावा? तेव्हा इथे रम्या म्हणते, हो. तुझा विश्वास जिंकण्यासाठी मला काय करावं लागेल? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की लग्न करशील तू? तेव्हा इथे रम्या लग्नासाठी खरं तर तयार झालेली असते. आता त्या दोघी तिथून निघून गेलेल्या असतात. तेव्हा इथे खरं तर वसू रम्याला त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर म्हणत असते की तू लग्नासाठी का तयार झालीस? तेव्हा खरं तर इथे रम्या म्हणत असते, इथून पुढची खरं तर स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, तू पाहतच राहा असं इथे रम्या म्हटलेली असते. आता हे सगळेजण चौघजण दुसऱ्या बाजूला बसलेले असतात त्यांच्या बेडरूममध्ये. आता खरं तर इथे पार्थ म्हणतो, मी भोसाटासारखा त्याच्यावर विश्वास ठेवला त्या रम्याच्या बोलण्यावर. तेव्हा इथे खरं तर काव्या म्हणत असते, मला खरंच वाटतं की रम्या बदललेली आहे. तेव्हा जीवा देखील म्हणतो, हो मला देखील वाटत आहे. तेव्हा मात्र आपली नंदिनी म्हणत असते की मला विश्वास नाही ती बदललेली आहे आणि ती लग्न करेल का असा प्रश्न खरं तर तिने सर्वांनाच इथे विचारलेला असतो. आता ती लग्न करते का नाही हे पाहण्यासारखंच आहे आणि रम्या नेमकं पुढे काय करते हे देखील आपल्याला पाहायलाच मिळेल. आतापर्यंत रम्याने इतके डाव पलटलेत ना, त्यामुळे खरं या रम्यावर अजिबातच विश्वास नाही. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.